हिंदीमध्ये आपण ऐकले असेल तर मराठीकर बोलणार आहोत. आपली भाषा आपला अभिमान या आपण मराठीकर बोलणार आहोत. आता सर्गशी दिबा पाटील स्टँड आपल्या समोर, तुकाराम हरी वाजेकर स्टँड आपण पाहतोय. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपण पाहतोय. तर क्रांतीवर वासुदेव बलवंत फडके स्टँड आपण पाहतोय आणि एक सिद्धिविनायक स्टँड आपण पाहतोय, जे मैदानाचं नाव आहे. आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6वं आणि ज्या स्पर्वांना खरोखरच आम्हाला भरपूर काही दिले, कारण भरपूर चांगलं आयोजन आपण पाहतोय. सायंकाळचं वातावरण आणि गोलंदाज तयार होतोय. तो टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी अक्षरा 11 गोल्डी 11 एमडी खारकर प्रदेश उलवे नोडनं ज्याचे संघ मला निलेश खारकर आणि सुहास गोंधले आहेत. स्वागत आहे तुमचं देखील. आणि पहिला सामना जिंकला होता तो अंकुर सिंगनं एक्सपोर्ट दापोली, ज्याचे प्रफुल्ल विचार आणि सुहास मात्रे हे देखील ऑनर्स त्यांचं देखील स्वागत करतोय. हिअर वी गो, गेट रेडी. 6 षटकांचा सामना, पहिला सत्र विनर टू विनर सामना बघायचा. सामना जिंकून आज स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता क्वालिफाय करणार आजच्या तिसऱ्या डे मध्येच. पहिला चेंडू फसवा होता, कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला, जागा बनवली. पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, याचं कारण आहे कारण पॉईंट सर्कलच्या आतमध्ये वरती पूर्ण खाली क्षेत्र आहे आणि तो करण्याचा प्रयत्न चुकलाय फलंदाजाचा. डॉट डिलिव्हरी. प्रसाद घरत समर्थ कडू स्ट्राईक एंडला. प्रसाद घरत देखील ऍज अ कॅप्टन त्याने लगेच सांगितलंय. पहिल्यांदा संभ्रमात पडला जेव्हा त्याला विचारलं व्हॉट कॅन यू डू आफ्टर विनिंग द टॉस. त्यांनी सांगितलं की मी थोडा विचार करून सांगेन. नंतर तिकडनं आवाज आला, समर्थन आवाज दिला की फलंदाजी स्वीकारायची आहे आणि तो अत्यंत धाडसी निर्णय घेतला. बघायचा आहे मगाशी 88 धाबा कुठल्या या संघानं, बघायचं आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशी खेळी करणार याच्याकडे उत्कंठा शिकायला पोहोचते. ऑन साइडला केल्यास भाग पाडलं होतं, उंची जास्त. अंकुरनं कॉल केला विकेट किपरला. या सेटेज पहिला धक्का, मोठा धक्का. ज्या समर्थानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली, एक उल्लेखनीय कामगिरी केली, तो मात्र फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का मैदानावरती 0 धावसंख्येवरती. वेल बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग. अभ्यानं झेल टिपलाय. ज्या अभ्यानं मागच्या सामन्यामध्ये 16 धाबा कुठल्या होत्या आणि ज्या समर्थनं मगाशी 32 धाबा कुठल्या होत्या, तो मात्र शून्यावरती बाद झाला. चिंतेचं वातावरण निर्माण झालंय, शंका नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य महेश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 6वं आणि आज आम्ही 3 डेज यानी की 30 दिवसामध्ये हे बघा, हे आपण पाहतोय. आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे महेश कडू साहेब. शांत स्वभावी, शांत स्वभाव, फक्त कामावरती फोकस, कमी बोलणं जास्त काम करणं. महेश साहेब, तुमच्याकडे अजून एक चांगली गोष्ट आम्ही शिकलो की तुम्ही फार कमी बोलता आणि तुमचं काम बोलतंय. हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे कांचन. कमी बोलायचं, काम बोलतं तुमचं, हे आम्ही शिकलोय तुमच्याकडनं. हे यशस्वी आयोजक आमच्या स्क्रीनवरती. गुड बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग ॲज अ कॅप्टन. ब्युटिफुल स्टार्ट. हो, पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर काढला, त्यानंतर फलंदाजाला चक्कवा दिलाय. हे गोलंदाजामध्ये खूप चांगले व्हॅरिएशन पाहायला मिळतात. भरपूर वर्ष अंकुर सिंगनं या क्रिकेटच्या मैदानावरती म्हणेन ते त्यानं अधिकार गाजवलेत आणि निलेश परिषद देखील मंचावरती आहेत. त्यांचा आताच आम्ही शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू कव्हर केला. धावसंख्या दाफावती अजूनही नाहीये. 0-1 बाद. ज्या संघानं 88 धाबा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये, त्या संघानं अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा. बघायचं आहे, सुरुवात तशी चांगली नाहीये. फुल टॉस, चेंडूला फक्त दिशेने पण सीमा पार. पहिलाच खणखणीत चौकार. वरती एक पहिला धक्का निर्माण केला. 0 पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र पाहायला मिळालं ते गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉट, नंतर मात्र चौकार आलाय. चांगली फलंदाजी करत असताना प्रसाद गरज साथ देतोय, तो मात्र रोशन पाटील. मॅन फॉर्म चिंचपाडा. खूप खूप धन्यवाद कांचन, खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण प्रत्येक खेळूची माहिती आम्हाला एवढी माहिती नसते तंतोतंत, कारण भरपूर ठिकाणी आम्ही समोरचन करत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळूचं नावं आणि त्यांचं रेकॉर्ड्स आम्हाला सांगणं कठीण असतं. ब्लॉकचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, टोकरशी यॉर्करचा वापर केलाय. बघा, पहिल्यांदा चेंडू त्यांना आतमध्ये टाकलाय, दुसऱ्यांदा चेंडू त्यांना लेग कटर टाकला अंकुरनं, तिसरा चेंडू त्यांना पुन्हा आतमध्ये टाकलाय, चौथा चेंडू फुलटॉस टाकलाय, पाचवा चेंडू त्यांना ब्लॉक हॉलचा टाकलाय. टोक रशियन यॉर्क आहे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन, यासाठी अंकुर सिंग ओळखला जातो आणि भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये का अधिराज्य गाजवलं याचं उत्तर देखील दिलंय. मध्ये प्रसाद घरत आला. मागच्या 5 चेंडू प्रसाद नॉस टाकला उभा होता, आता मध्ये आलाय तो संधी मिळाली त्याला. ज्या प्रसाद घरत मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली, तो प्रसाद घ्यायचा कॅप्टन. बघायचा कशी कामगिरी करेन. निलेश शेठ खारकर, सुहास गोंधली साहेब हा सामना पाहतात. स्वागत आहे निलेश शेठ खारकर तुमचं. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि या परिसरातील एक चांगले भाजपाचे नेतृत्व.
ज्यांच्यामध्ये आपण पाहतोय सीमा पलीकडं पहिला षटकार. What a fantastic stroke that was. That's the first six of this inning. End of the first over. 11 for 1. DZ. क्लासिकल फटका. चेंडू खराब नव्हता. समोर फुलर अँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय शॉट होता आणि काय शॉट मध्ये नजाकत होती. 5 चेंडू मागच्या नॉन स्ट्राईकला उभा असताना पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. पहिल्या चेंडूवरती अंकुर सिंगला त्यानं प्रत्युत्तर दिलंय. एका संघनायकासमोर म्हणजे एका वाघासमोर डरकाली फोडली आणि त्या डरकालीचा आवाज आज मात्र या पूर्व उल्वा नोड मध्ये तुम्हाला गुंजताना पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 for 1. You're watching the Raigad Premier League 2026 season 6. या स्पर्धेची सुरुवात या स्पर्धेत जनक सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब सध्या तर रायगड जिल्हा परिषद उच्च पदावरती अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत. फार अभिमान आहे. लाल दिव्याच्या बत्तीमध्ये ते फिरतात आणि आता मात्र त्यांना पुन्हा संधी मिळणार समाज कार्य करण्याची. 11 धाबा 1 गडी बाद. या स्पर्धेमध्ये भरपूर सहकार्य आमचे तेजस म्हात्रे असतील. राकेश गायकवाड साहेब रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. उपाध्यक्ष सन्मान प्रशांतजी खानावकर. त्यानंतर तेजस्वी मात्रे यांचं देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी. कारण रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर जिल्ह्याची प्रीमियर लीग. जिल्ह्याचं क्रिकेट कसं उंचावेल याच्याकडे त्यांचं लक्ष भरपूर असतं. चॉप करण्याचा प्रयत्न. फुल रन डिलिव्हरी. वाईड यॉर्कर. खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज दुसरा P2 मध्ये येत असताना बेलपाडा एंडकडनं नरेश टोमरे. हातनोली एक्सप्रेस. जी हा मॅन फ्रॉम हातनोली. मला आठवते ज्यावेळी तलोजा स्पर्धेमध्ये पहिला रायगड ठाणा सामना झाला 2010ला तेव्हा गोलंदाजानं मिडल षटक फेकलं होतं. तोच हातनोली एक्सप्रेस ऑन साइडला. व्हाट अ शॉट. पंचांचं एक्झॅक्टली बाजूनच करत द विकेट. अजून एक चौकार. दुसरा चौकार या सत्रातील. अप्रतिम फटकेबाजी. गोलंदाजच्या गतीचा वापर कसा करायचा याला म्हणतात युझिंग द पेस अप ब्युटिफुली. खूप सुंदर वापर केला गोलंदाजच्या गतीचा. फक्त तंत्राचा वापर केला. कोणत्या प्रकारे ताकदीचा वापर त्याचा क्लास दाखवत असताना दर्शकाला बेकान आकार देते. 15 धाबा गडी बाद झाला 1. फुल टॉस स्वीप केला. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. व्हॉट अ बॅटिंग. फक्त चेंडूला दिशा देत असताना फक्त कॉपी बुक स्टाईल करत असताना आपला तंत्र मंत्र आपला क्लास आपला स्टँडर्ड दाखवत असताना अजून एक चौकार. मला फलंदाजी यासाठी आवडली की फुलटॉस चेंडू होता तो लॉंगॉनला फेकून देऊ शकत होता. मध्ये त्यानं पाहिलं की बॅकवर्ड लेग पुन्हा खाली आहे. तिथे कोणी नाही. P2चं दुसरे षटक चालू आहे. त्याचा त्यानं वापर केला. फक्त चेंडूला टर्न केलं. फक्त दिशा दिली आणि हेच तर चांगल्या खेळूचं वैशिष्ट्य असतं. याचं कारण आहे तो येता क्षणी खेळाडूची पाहणी करतोय. आपल्याला कुठे सापला रचलाय कुठे आपण गॅप शोधू शकतोय याचा पहिला अभ्यास करतो. त्यानंतर मात्र फलंदाजी करतोय. एक महान फलंदाज असेच तर बनले जातात. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. दुसऱ्या षटका धाबांचा वेग वाढतोय. 19 धाबा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उल्वा नोड मध्ये प्रतीश हा देखील सामना पाहता. प्रतीश स्वागत आहे तुमचं देखील. ऑन साइडला नो लुक शॉट. स्कर ऑफ द विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण लावलं त्याला बीट करत असताना लगातार 3 चौकार. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोशन पाटील. सामना पण रंगात आलाय. डीजे पण आमचा रंगात नितेश आलाय. कारण ज्या पद्धतीने मगाशी रोशन पाटील उर्फ बाळा नेहमी उलटी टोपी घालतो. मग ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मगाशी 41 धाबा कुठल्यात आल्या त्यानं परिचय दिलाय. मी मगाशी इंटरव्ह्यू कव्हर केला. फार कमी बोलतोय. मग त्याची बॅट खूप चांगली बोलते. 3 चौकार त्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवले. पंचांच्या मागे खेळाडू लावला त्याला देखील त्यानं बीट केलं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 23 धाबा 1 गडी बाद. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात त्या तब्बल 12 धाबा. 23 धाबा 1 गडी बाद. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ऑप्शनचा चेंडू फेकून दिला समोर. सर्गबाची दिबा पाटील स्टँड समोर फेकून दिला सीमा पलीकडं. सलामी देतो स्टँडला. नमन करतो दिबा पाटील साहेबांना आणि येतील त्या 6 धावा.
3 लगातार चौकार षटकार आणि तेही फटके ऑन साइडला सजवलेत. आतापर्यंत मागच्या 4 चेंडूमध्ये बाळानं एकदा ऑफ साइडला काढली नाही, कुठली नाहीये. याचा अर्थ इज अ किंग ऑफ द ऑन साइड. काय खेळतोय, काय चालतोय, जसं काय जंगलामध्ये राजा सिंह चालतोय तसंच चालतोय मैदानावरती. काय रुबाब आहे, काय फटकेबाजी आहे, काय अंदाज आहे आणि काय क्लास आहे त्याच्या मैदानावरती. फुलटॉस पुन्हा एकदा फ्लिक केलंय. फक्त दिशा त्याचा फेवरेट झोन, त्याचा स्ट्रॉंग झोन दाखवतोय. आता लॉंग लेगला क्लिअर करतोय. अजून एक चौकार. नितेश, तू देखील आज मन जिंकलीस. कर हृदयाचं स्पंदन तू वाढवणारे जेव्हा आम्हाला फटके पाहायला मिळतात, जेव्हा सामने पाहायला मिळतात, त्यामध्ये तुझं डीजेची ही धुंद आम्हाला बेधुंद करते. अप्रतिम संगीत सुनंदा डीजेच्या माध्यमातून. या षटकामध्ये 22 धाबा आल्या, दुपटीने धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आले होते, या षटकामध्ये 22 दुपटीने धाबा कुठल्यात बाळाने त्याला साथ देतोय. कॅप्टन टीम प्रसाद करत. आम्ही फलंदाजी का स्वीकारली, समर्थक करू जरी अपयशी झाला तरी मात्र आम्ही फलंदाजी करू शकतोय हे त्यानं दाखवले मैदानावरती. 33 धाबा, एकही गडी बाद झालाय. कारण पहिल्या चेंडू डॉट नंतर मात्र गडी बाद झाला होता. मगाशी गोलंदाजी फार चांगली राहिली नाहीये. मी म्हणेन समर्थ कडूला ज्यावेळी गोलंदाजी केली 2 चेंडू डॉट नंतर मात्र अंकुरला मार बसला. कारण 11 धाबा आलेत मागच्या षटकामध्ये. ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम चांगला कॉन्टॅक्ट कॅप्टन टू कॅप्टन प्रसाद घर वर्सेस अंकुर सिंग. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला बोलावलाय. पूल करत असताना सक्सेसफुल चेंडू सीमा पलीकडे गोल. अजून एक षटकार. षटकार आतापर्यंत 5 चौकार पाहायला मिळाले. किती ताबडतोब फलंदाजी. मागच्या 13 चेंडू मध्ये जर 5 चौकार 3 षटकार म्हणजे 8 चेंडूवरती डायरेक्ट धाबा आल्यात. एक चेंडू समर्थ डॉट केला, एका चेंडूवरती तो बाद झाला, 2 चेंडू ते गेले. तदनंतर मात्र काय फटकेबाजी पाहायला मिळते, काय सुरुवात केली, विस्फोटक सुरुवात केली या मैदानावरती. माइंड ब्लोईंग. संघाला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. आम्ही टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारले याचं उत्तर दिलंय मैदानावरती. नो डाऊट. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा आणि आता अंकुरचं पुन्हा एकदा स्वागत केलंय. चेंडू खराब होता कारण डकअप द लेन. फलंदाजाला खूप चांगली संधी होती आणि पूल करत असता प्रसादनं पुन्हा एकदा षटकाने सुरुवात केली. याच प्रसादनं मगाशी शेवटचा चेंडू अंकुरला षटकार मारला. याच प्रसादनं पहिल्या चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय. बॅटल चांगलं आहे. फुलटॉस फेकून दिला चेंडूला. अजून एक षटकार. सलग तिसरा षटकार. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद साठे. पहिला षटकार त्याने दाखवला एक्स्ट्रा कव्हर रिझनला. दुसरा षटकार दाखवला काऊ कॉर्नरला. आता षटकार दाखवला लॉंग ऑनला. मैदानाच्या चौफेर फटकाची करायची क्षमता सरा. प्रत्येक चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय त्यानं. अप्रतिम फटकेबाजी. वाट कॉन्टॅक्ट. एक वाघ एका वाघासमोर, एक कॅप्टन एका कॅप्टन समोर. 45 धाबा. धावा धावा आणि फक्त धाबा. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. ब्लॉकॉलचा चेंडू मात्र मिळणार ते एकच धाव. बाळा अजूनही चांगली फलंदाजी करतोय. बाळाचं नेहमी वैशिष्ट्य राहील, तो मैदानावरती येतोय अगदी वाघासारखा येतोय. त्याची चाल, त्याचा रुबाब, त्याची फटकेबाजी, त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं बॉडीचं बॅलन्स काय अप्रतिम राहिले मैदानावरती. धावसंख्या 46. 15 चेंडू मध्ये 46 धाबा. पहिला संघ ठरू शकेल कमी चेंडू मध्ये 50 धाबा पूर्ण करा. माझ्या मते निश्चित. काय विस्फोटक सुरुवात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय सायंकाळच्या वातावरणामध्ये. अगदी रम्य सायंकाळ. फेकून दिला चेंडूला. उंची जास्त, लांबी जास्त, स्लॉग हिट टाकवलाय. चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार.
थँक्यू. बाळानं जीप बघा किती वेळा बाहेर काढले, 3 वेळा बाळानं जीप बाहेर काढले. क्या बात आहे बाळा, जिंकलंस तू बघा. एकदा, दोनदा आणि 3दा. हे हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची कमाल. लाईव्ह इव्हेंट 24 इमेज ला सबस्क्राईब करा. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. ठाणा टीमने देखील या स्पर्धेमध्ये 16 चेंडू मध्ये 50 धाबा कुठल्या होत्या. वेलकम पिपटे. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. 16 चेंडू मध्ये 52 धाबा. ग्रेट बॅटिंग. 400चा स्ट्राईक रन रेट. ग्रेट बॅटिंग. काय सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली कारण टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारली. विनर टू विनर सामना. कॉन्टॅक्ट चांगला. अप्रतिम फटकेबाजी. 52 वरती 1. स्लोवर मात्र त्याला देखील योग्य दिशा. एक्स्ट्रा रिझनला फक्त चेंडूला दिशा दिली. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा समाचार देखील घेतलाय. अंकुरची लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, अनुभव चांगला आहे. मात्र आज दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत कारण धावांचा डोंगर उभा करायचा आहे. कारण अंकुरच्या संघाने 76 धाबा मगाशी सहज पूर्ण केल्यात आणि या संघाने 88 धाबा कुठल्या होत्या. त्यामुळे आजचे 4ही संघ अत्यंत घातक संघ पाहायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 53 धाबा 1 गडी बाद. महेश कोडे यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व उरणच्या या नगरीमध्ये. फसवलाय चेंडू, नकल चेंडू. अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय. पहिला चेंडू या मध्ये फसवा टाकलाय. याच गती कमी केली. क्रॉस बॅट स्ट्रोक स्वतःवरती नाराज झालाय. प्रसाद गर्द 1 चेंडू डॉट झाल्यानंतर सुरुवात मात्र चांगली षटकारानं केली. एंड मात्र चांगला केलाय गोलंदाजानं. हॅपी एंडिंग. 3 षटकांची सांगता. 53 धाबा 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये दुपटीनं 22 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा. एकूण धाबा 53. गडी बाद झाला 1. प्रशांत खेळतोय 19 वरती. रोशन खेळतोय उर्फ बाला 34 वरती आणि 3 षटकांची सांगता. 53 धाबा 1 गडी बाद. डीजे क्रिकेटचा उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास. मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास. क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगडच्या मैदानात भिडती बालाकडे लक्ष असेल. बालाने मग 41 धाबा कुठल्या होत्या. 50 धाबा काढण्यासाठी 9ची गरज होती मात्र तस लवकर. त्यानंतर आता त्याला संधी आहे कारण आता समीकर त्यांच्याकडे 3 चेंडू 3 षटका अजूनही बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाला खेळतोय 34 वरती. प्रसाद गरज खेळतोय 19 वरती. प्रसादनं फक्त 5 चेंडूचा सामना केला. 19 धाबा कुठल्यात. रोशन पाटील 11 चेंडू मध्ये उर्फ बाला 34 धाबा कुठल्या. ग्रेट इनिंग फ्रॉम द बाला. व्हॉट अ इनिंग फ्रॉम द बोथ द बॅट्समन अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम देम. गुड बॉलिंग. हे छान टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. बिग विकेट बिग ब्लो. परतावा लागेल फलंदाजाला. बाला इज वॉकिंग बॅक. प्रेक्षकांच्या घंटी वाजली. गोलंदाज हरेश गावंड. जितेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पेन जिते. नाव जिते. गावाचं नाव जिते आणि जिंकले मी म्हणे फलंदाज बाळाला बाद केलंय. 53 वरती 2 गडी बाद झालेत. कारण खूप चांगली भागीदारी बिल झाली. 0 वरती पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली भागीदारी बिल झाली आणि त्यानंतर 53 धाबा 2 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ आहे. अंकुरला देखील मार बसला. अंकुरच्या पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 20, एकूण त्याच्या षटकामध्ये 31 धाबा 1 गडी त्याने बाद केलाय. समर्थ कडोल त्याने बाद केलाय. मात्र दुसरं षटक आपण पाहिलं नरेश टोंबरेचं. तो देखील मागडा ठरला. दुपटी धाबा आल्यात. 22 धाबा नरेश टोंबरेच्या षटकामध्ये आल्यात. हा डेकोरेशन कॅमेरा सुंदर अशी क्रीडा नगरी. हा बलून्स आपण पाहतोय हवेमध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. प्रचंड प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये सायंकाळचं रम्य वातावरण आणि अगदी प्रसन्न वातावरण रंगतोय. हा खूप मोठा सामना एन्जॉय करतोय आपण. ओ बॅट अँड पॅड मध्ये कमबॅक चांगले झाले. गोऱ्यांचा गुड डिलिव्हरी. काय सुपर आणि फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परतावा लागला फलंदाजाला. 0 वरती बाद झालाय. अजून एक धक्का 53 वरती 3 धक्के. सोनारीच्या मैदानात थरार अपार. प्रेक्षकांच्या जयघोषाने रंगला दरबार.
वरती 3 मैदानावरती सामना आपण एन्जॉय करतोय. फलंदाज बघा कसा बाद झाला, त्याच्या थाईला हा चेंडू ब्रश झाल्यानंतर मात्र विकेट त्याचा बाद झाला. ऑफ स्टंपला हा बघा ऍक्शन रिप्ले लाईव्ह टेलिकास्ट मध्ये 24 इव्हेंटच्या माध्यमातून ब्रश झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालाय. ऑन हॅट्रिक, क्या बात आहे. संकेत पाटीलची पहिली हॅट्रिक 5 पर त्याने कंप्लीट केला स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम मोरबी. फलंदाज आलाय मैदानावरती. जो फलंदाज आलाय त्या फलंदाजासाठी महेश कडू मित्रमंडळाकडनं जर या फलंदाजानं 3 षटकार मारले तर मिळणार त्याला क्रिश मात्रेला 3000 रुपये. बाबूशानं मगाशी म्हटलं होतं क्रिश का गाणं सुनेगा क्या, क्या बात आहे. वेगळीच ओळख आहे त्यांची. प्रवीण दुगाडे सर आम्हाला जॉईन झाले. 32 वर्षा क्रिकेटचा दांडगा अनुभव, भरपूर काही चांगलं त्यांच्याकडे आम्हाला शिकण्यासारखं मिळतंय. एक जबरदस्त राष्ट्रभाषा कशी असावी, राष्ट्रभाषा कशी बोलावी, राष्ट्रभाषेचं समर्थन कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे प्रवीण दुगाडे सर. स्वागत आहे सर तुमचं. 53 वरती 3 स्कोरबोर्ड वरती जणू काय खीळ लावली की काय गोलंदाजानं. कारण 3 षटकामध्ये 53 धावा आल्या. नंतर मागच्या 3 चेंडूवरती गडी बाद झाले 2 आणि 1 धाव नाहीये. वंडरफुल कमबॅक. नाही जमलं. हेलिकॉप्टर उडवायचा होता फ्लाइंग स्लिप मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही, हिट झाला. शेवटचे 5 चेंडू डॉट. थँक्यू कांचन, व्हेरी गुड जॉब. चांगली माहिती आमच्यावर पोहोचून इन्फॉर्मेशन देतोय. मागच्या 5 चेंडूत एकही धाव नाहीये. हेच ना, ह्याच नाव आहे क्रिकेट. इथनं कमबॅक करू शकतो हा संघ. सुरुवात अशी विस्फोटक झाली की असं वाटलं की 126 धावा पाहायला मिळतील. ज्या ठाणा संघाने इथे कुठल्या होत्या केतनच्या संघानं, त्या धावा पाहायला मिळतील असं वाटलं. मात्र नंतर काय कमबॅक झालं. जसं पॉवर प्ले संपलं तरी देखील मार बसला अंकुर सिंगला. नंतर मात्र बाळा बाद झाला. नंतर मात्र प्रसाद नॉस्टॅकलाच राहिलाय. बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला दिशा दिली, योग्य दिशा होती. एकदा मिळणार, एखाद्यानं फारसा फरक पडणार नाही. आणि 7 चेंडू नंतर आलेली पहिली धाव, किती महत्वाची धाव बघा. असंच असतं कांचन, जेव्हा आपल्याला धावा येतात तेव्हा सावकार षटकारांची तुम्हाला किंमत दिसत नाहीये, आणि जेव्हा धावा येत नाहीये तेव्हा एका धावेची किंमत देखील फार महत्वाची कळते. हे तुम्हाला पाहायला मिळालं मागच्या 6 चेंडू मध्ये. कारण 16 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्या संघानं, आणि मागच्या 6 चेंडू मध्ये फक्त 1च धाव. हेच तर क्रिकेट आहे. हे बदलतं क्रिकेट मैदानावरती, सातत्याने बदलतंय. आणि ते आपण पाहतोय मैदानाबरोबर. बॅट अँड पॅड मध्ये प्रत्येक डिलिव्हरी आता टोकरशी यॉर्कर पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू फार चांगला फेकलाय गोलंदाजानं. आणि या गोलंदाजाचं नाव आहे हरेश गावण, मॅन फ्रॉम जीते. भरपूर चांगली कामगिरी केली. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा, 3 षटकामध्ये 53 धाबा, आणि 55 वरती आता 3. म्हणजे या षटकामध्ये कांचना मला सांगतील फक्त 2च धाबा आल्यात. त्याही ऑन साइडला 2 धाबा आल्यात सिंगलच्या माध्यमातून. एकही चेंडू वाईट नाहीये, एकही चेंडू नो नाहीये. नियंत्रित गोलंदाजी कशी असावी, डिसिप्लिन गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवलं गोलंदाजानं. एंड ऑफ द 4th ओव्हर 55 धाबा, 3 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हे षटक लवकर संपलं, खूप लवकर संपलं. कळलंच नाही कधी षटक सुरू झालं कधी संपलं. याचं कारण आहे कारण या षटकामध्ये एकही चौकार आला नाहीये, या षटकामध्ये कधी षटकार आला नाहीये, या षटकामध्ये डबल आली नाहीये, या षटकामध्ये ट्रिपल आली नाहीये, या षटकामध्ये वाईड आला नाहीये, आणि या षटकामध्ये नो देखील आला नाहीये. आणि ह्याच कारण की षटक खूप लवकर संपलं. 55 वरती 3 गडी बाद. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सायंकाळचं वातावरण सूर्यानं अस्त केलाय. फ्लड लाईन ऑन झाली. बलून्स आमचा हवेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. अंगाला स्पर्श करणारा गारगार बरा. अगदी सायंकाळचं रम्य सायंकाळच्या वातावरणामध्ये अगदी प्रसन्न वातावरण रंगतो हा सामना. जबरदस्त एंटरटेनमेंट मैदानावरती. गोलंदाज तयार. फुल टॉस. पंचांचा बघायचा इशारा होतोय. यस, पंचांचा षटकाराचा इशारा होतोय. आणि त्या सोबतीनं 6 धाबा येतील. आणि पंच सांगतात की चेक देखील करायचं आहे. हाईट फॅक्टर चेक केला जर एक्झॅक्टली. यस डीज आहे. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. थँक्यू डीजे. नो बॉलचा इशारा आला पंचाकडनं. नो बॉल. 6+1 7 धाबा मिळतील. मगाशी एका धाबेसाठी 7 चेंडू मोजावे लागले. आता एका चेंडूमध्ये 7 धाबा आहेत. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ह्याचीच आपण चर्चा करत होतो. 6 धावांसाठी एका धावेसाठी 7 चेंडूचा वापर केलाय. आणि आता एकही चेंडू न टाकता धावा आल्यात त्या मात्र 7. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. 16 चेंडू मध्ये 53 धाबा. नंतरच्या 6 चेंडू मध्ये फक्त 1च धाव. आणि हा बघा फुल टॉस. यस, लगेच नो बॉलची मागणी केली फलंदाजानं प्रसाद घरतनं. प्रसाद फार कमी बोलते, स्वतःची पुटपुटतोय. कारण सचिन रमेश तेंडुलकर देखील स्वतःची पुटपुटायचे. एकट्यामध्ये बोलण्याचं ते देखील बोलायचे. एकट्यामध्ये बोललं पाहिजे. आणि फुल टॉस. अजून एक मोठा हिट. फ्री हिट वरती आलाय तो षटकार. एका चेंडू मध्ये आल्या तर तब्बल 1 नव्हे 5 नव्हे 10 नव्हे तर 13 धाबा. डीज आहे.
ऍक्शन रिप्ले बघा एक्झॅक्टली कमरेवरती चेंडू आणि त्याचा मात्र वेध घेतला मात्र ते फुल लेन चेंडू फुलटॉस चेंडू ज्युसी फुलटॉस ज्याला म्हटलं जातं कारण फुलटॉसचे प्रकार 3 आहेत एक लोअर फुलटॉस एक फुलटॉस एक ज्युसी फुलटॉस आणि एक तो बीमर कमरेच्या वरती जातोय त्याला बीमर म्हटलं जातं आणि षटकाराचा वापर केलाय एका चेंडूमध्ये 13 धावा डोक्याचा व्याप वाढला की काय अंकुर सिंगचा हा देखील प्रश्न पडलाय शिकलं पाहिजे गोलंदाजी तुम्हाला हरेश गावांकडनं हरेशने काय गोलंदाजी केली फक्त 2च धावा दिल्यात आतापर्यंत 3ही गोलंदाज मात्र फारसे मागणे ठरलेत अंकुर सिंगने 2 षटकामध्ये तब्बल धावा दिल्यात त्याने 31 नरेश टोमरेने एका षटकावर धावा दिल्यात त्या 22 आणि हरेश गावांनी दिल्या फक्त 2च धावा ओ लेग ब्रेक चेंडू पुढे ठेवला खाली ठेवला लेग ब्रेक केलाय हिंदीमध्ये याला म्हटलं तर अंगडायले ना गेंनी अंगडाली असं म्हटलं तर हिंदीमध्ये आणि हे जो टर्न झालाय डॉट चेंडू पाहायला मिळतोय प्रसाद घरत सारख्या सेट फलंदाजाला इनफॉर्म टच मध्ये असल्या संघनायकाला डॉट चेंडू फेकणं म्हणजे निश्चित समुद्राच्या पाण्याला आग लागण्यासारखं आहे धावसंख्या 68 3 गडी बाद कोण जास्त यार लेफ्ट राऊंड विकेट मोठा फटका स्लॉग हिट मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिलाय अजून एक षटकार सहावा षटकार मारला प्रसाद एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रसादची फलंदाजी आवडली असेल तर व्हॉट अ बॅटिंग सहावा षटकार फेकून दिलाय आणि जास्त षटकार त्याने 5च्या 5 षटकार एकच षटकार त्याने ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर दाखवला त्यानंतर 5 षटकार मिड विकेट काऊ कॉर्नर आणि ऑर्थोडॉक्स लॉंगाच्या डोक्यावरनं 38 वरती खेळतोय फलंदाज व्हॉट अ ग्रेट बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक कॅप्टन नोक दाखवला मैदानावरती 241 धावा मोराबे जिथे झालेली स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये त्याने 241 धावा कुठून सिरीज त्याने पटकारली होती थँक्यू बाईक पटकारली होती थँक्यू कांचन व्हेरी गुड इन्फॉर्मेशन फुलटॉस अजून एक मोठा फटका 7वा षटकार प्रसादच्या बॅट मधनं आणि प्रसाद पोहोचतोय आता वेगानं जबरदस्त 50च्या जवळ पोहोचतोय 44 वरती 7 षटकार मारलेत जर येणारा 8वा षटकार मारला तर 50 देखील होतील आणि काय बॅटिंग मी देखील प्रेमात पडलं प्रसादच्या या फलंदाजीच्या किती चांगली निवड आहे आमचे निलेश खारकर साहेबांची किती चांगली निवड आहे सुहास गोंदी साहेबांची त्यांना संघ बांधलाय आणि काय फटकेबाजी मैदानावरती अप्रतिम अंदाधुंद फलंदाजी रम्य सायंकाळ प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करत असताना ग्रेट बॅटिंग व्हॉट अ इनिंग आणि व्हॉट अ फंटास्टिक नोक संघनायक कसा असावा जबाबदारी काय असायची व्हॉट इज एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्याचं डेफिनेशन दाखवलंय फलंदाजानं 7 षटकार मारलेत आतापर्यंत आणि 6 षटकार 80 धावा 10 पलकावरती अभ्या मला विचारतात धावा किती झाल्या जाब्याने 16 धावा कुठल्या होत्या 80 धावा मैदानावरती नाही जमलं चांगला चेंडू खोलव्या टप्प्याचा मात्र निघून गेला सीमा पलीकडे पाहता पाहता नजरे समोरून 4 धावा प्रीमियर लीग महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास रायगड प्रीमियर लीग व्यंकटेशचे 48 वरती खेळतोय प्रसाद बघायचं सिंगल डबल करून 50 पूर्ण करणार की चौकार षटकार की आउट होणार स्लोवर चेंडू नकल चेंडू खाली ठेवला फलंदाज बीट करत असताना 48 धावा व्यक्ती कुठत असताना फलंदाजाचा रिव्ह्यू वाईट साठी मात्र हा चेंडू तर ऑप्शनला खूपच क्लोज होता तरी बघायचंय कधी कधी चेंडू स्विंग होत असतात बाहेर जात असतात 84 धावा 3 गडी बाद कंचन पहिल्या षटकामध्ये 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा 3 षटकांमध्ये 53 धावा आणि हा फेअर चेंडू आहे दिस यस इट इज अ फेअर डिलिव्हरी कारण चेंडू ऑप्शनच्या खूप क्लोज होता यस खूपच क्लोज आतमध्ये आलाय चेंडू ऍक्च्युअली प्ले बघू शका स्क्रीनवरती आपण 84 धावा अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती आग लावली प्रसादनं बघायचं प्रसाद 48 करतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण अर्धशतक पाहिली ती 4 अर्धशतक पाहिलेत पहिलं केतन मात्रे ठाणा आर्यन नाईक खानावले रजत मुंडे खानावले संदेश गोंदले डोलवी थँक्यू कांचन आताच मी गोव्याची एक स्पर्धा वेदांत ट्रॉफी 5 लाखाची स्पर्धा कव्हर केली तिथे अखिल स्कोरर त्याला कॉम्प्युटर स्कोरर म्हटलं होतं हे नाव मी आज तुला देतोय कॉम्प्युटर स्कोरर क्या बात आहे क्लीन बॉल फलंदाज बाद सोपा चेंडू होता फलंदाज समजू शकला नाहीये आणि क्लीन बॉल 84 वर्षी 14 धक्का
84 धाबा 4 गडी बाद. लाईन मिस केली खूप चांगली. डीजेची कामगिरी पाहताना स्वतः मालक बसलेत डीजे ऑपरेटिंग करत असताना आमचे निश्चित नितेश हे बसलेत. डीजे केलं खूप खूप कौतुक. 84 धाबा 4 गडी बाद. हा बघा दाखवल्याचा स्क्रीनवरती हे सर्व खेळाडू आपण पाहतोय प्रतिम कामगिरी करत असताना खूप चांगली गोलंदाजी. हरेश गावण ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा दिल्या होत्या. एक मुंबई गोलंदाज सरला ज्याने इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली आणि तो कदा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द गावंड. गावंड आम्हाला प्रभावित केल्याच्या पद्धतीने फलंदाजीमध्ये आम्हाला प्रसादनं प्रभावित केलं, बाळानं प्रभावित केलं, समर्थकडून मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं, त्यानंतर मगाशी अभ्यानं प्रभावित केलं. त्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र 85 वरती 4 गडी बाद. 48 वरती खेळतोय प्रसाद घर. 4 अर्धशतक आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. बघायचं आहे 5वा अर्धशतक प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. मग त्याची धावसंख्या आपण कंचन पाहतोय 85 धाबा ही खूप चांगली धावसंख्या आहे. कारण 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक षटक येणे बाकी आहे आणि 85 धाबा कुठल्यात. 100चा प्रवास सुरू केला. एक धाव खोलबट टप्प्याची गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी. मी गावांचा उल्लेख केला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघायचं आता स्वतःचा जीव धोक्यात घातला फलंदाजानं आणि याचबरोबर 50 धाबा पूर्ण होतात. एकदा जोरदार टाळ्या होतात. 5वा अर्धशतक या स्पर्धेमध्ये मॅन फ्रॉम गव्हाण गावले जावले आणि प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या अर्धशतक मैदानावरती. 5वा अर्धशतक. अप्रतिम फटकेबाजी. आत्मविश्वास बघा चेहऱ्यावरती, कॉन्फिडन्स बघा. मॅन फ्रॉम जावळे फार चांगली कामगिरी आपण पाहतोय. फिटनेस बघा, कॉन्फिडन्स बघा, शॉट बघा आणि तंत्र बघा, मंत्र बघा, त्याची जबाबदारी बघा. मी मगाशी ते म्हटलं होतं जांबो, व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे दाखवलंय प्रसादनं. जबाबदारीची व्याख्या काय, संगणकाची व्याख्या काय पूर्ण दाखवली मैदानावरती. टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. समर्थकांकडून लगेच आवाज दिला, येस आय वॉन्ट टू बॅटिंग फास्ट आणि ते दाखवते. 87 वरती 4 गडी बाद. चांगला फटका लग आपला मात्र फसला फटका फलंदाज बाद आणि पहिला खूप मोठा अर्धशतक करणारा फलंदाज बाद होतोय. 87 वरती 5वा धक्का. प्रसाद इज वॉकिंग बॅक. प्रसाद घर 50 धाबा कुठल्या त्याने काय मॅग्निफिसंट फलंदाजी दाखवली. बघा गावांचा चेंडू समोर होता. चेंडू मात्र खोदून काढला. ताकद कमी पडली कारण या चेंडूची लॅक ऑफ पॉवर. खूप चांगला सुंदर जल टिपलाय संतोष मधनेनं आणि बघा गावांना 2 हात वरती केलेत. सांगितलंय मी मोठा धक्का दिलाय. यस मात्र उशीर झालाय कारण तोपर्यंत त्याची कामगिरी त्यानं पूर्ण केली. 50 धाबा कुठल्यात 7 षटकार दाखवले. 87 धाबा 5 गडी बाद. रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व महेश कडू यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करतोय आपण. सोबतीला आमचे प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडे, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित गरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संकेत कडू, यज्ञेश ठाकूर, प्रवीण तांडे, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू, महेश जगताप आणि आमचे पप्पू देखील. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. यस प्रवीण. ओ गुड डिलिव्हरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमला मात्र कारण चेंडूची लेन चांगली होती. गुडल्या स्पॉटवरनं गावांना प्रभावित केले कारण मी मगाशी गावांचा उल्लेख केला होता. ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली मैदानावरती लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन, सुपर डिलिव्हरी. विजय घरत या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना आयोजकांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. प्रसाद घरत जे चुलते आहेत ते स्वागत आहे. मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 5च धाबा दिले गोलंदाजानं. ग्रेट बॉलिंग. ओ ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. युजिंग द पेस बॉल ब्युटिफुली कॅप शोधून काढलाय आणि चौकाराला शेवटच्या चेंडूवरती हॅपी एंडिंग केली मैदानावरती आणि तब्बल 91 धाबा कुठल्यात. आजच्या स्पर्धेचा उच्चांक आणि कालच्या स्पर्धेत देखील उच्चांक. कारण काल 74, 75, 76 आज देखील 76, 88 पाहिल्या मात्र 91 धाबा आपण पाहतोय. उच्चांक स्पर्धेचा. बॅटिंग कार्ड आम्हाला पाहायला आवडेल. 24 इव्हेंट्सला आपण विनंती करूया बॅटिंग कार्ड आम्हाला पाहायचं आहे. खूप चांगली प्रसाद घरात 50 धाबा 15 चेंडू. समर्थकडून काहीच करू शकला नाहीये. रोशन पाटील 34 धाबा उर्फ बाळा 12 चेंडूचा सामना केला. विकास बाद झाला 0 वरती. क्रिश मात्र 1 वरती. शुभम मात्र नॉट आउट राहिला 1 वरती आणि जुगल घरात त्यांना मात्र चौकार शेवट चेंडू हॅपी एंडिंग केली. प्रसादचे मी कौतुक करेन ज्यामध्ये गोलंदाजीचं कार्ड आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीचा अनालिसिस
थोडंसं कठीण राहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धाबानंतर 22 अंकुर सिंगची 2 षटकं, त्यानं 31 धाबा दिल्या, एक गडी बाद केलाय. 15ची इकॉनॉमी 15.5ची. नरेश टोमरेने एक षटक, 22 धाबा मागणा ठरलाय. 22 धाबा त्याने दिल्यात. हरेश गावंडे खूप चांगली गोलंदाजी केली, 2 षटकं, त्यानं मात्र 9 धाबा देत 4 गडी बाद केलेत. आणि चेतन पाटील एक षटक, 29 धाबा, सर्वात महागडे गोलंदाजी. अशा रीतीने 6 षटकांचा सामना, 91 धाबा, 5 गडी बाद, 92 धाबांचा असा पाठलाग करायचा आहे. चला आपण टॉस साठी आमंत्रित करूया. लुझर म्हणजे एनडी वॉरियर्स तलेकार मुरुड, आणि त्याला फाईट करेल तो मात्र के सरकार, भरत शेठ गोवाले समर्थक, योगेश पेनकर, गोगावले साहेब, उमेश घाणेकर. येस, भरत शेठ गोगावले त्यांचं आपण पाहतोय नेहमीच बातम्यांमध्ये असतात, न्यूज मध्ये असतात. खूप चांगले मंत्री पदावरती खूप चांगलं कार्य करत असताना भरत शेठ गोगावले समर्थक, के सरकार, योगेश पेनकर आणि एनडी आर वॉरियर्स तलेकर मुरुड, उमेश खानेकर या आपण टॉस साठी जॉईन व्हा. मला कॉमेडी बॉक्स मध्ये बाबूशाही होती दुसऱ्या सत्रामध्ये. चला, क्या बाबूशाह क्या रन बनाए हैं. तारीफ काबिल प्रसाद घरत ने अर्धशतक हमने उनके बल्ले से देखा. और तकरीबन कितने छक्के आए कांचन पालकर उनकी बल्लेबाजी में? 7 छक्के आए, उनमें से 6 छक्के तो उन्होंने बाएं हाथ के गेंदबाजों के खिलाफ ही लगाए. और पनवेल क्रिकेट का इतिहास ये जानती है, पनवेल में 2 ऐसे बल्लेबाज हैं जो दाहिने हाथ के होने के बावजूद भी बाएं हाथ के गेंदबाजों के खिलाफ हमेशा अच्छा खेलते हैं. check. और दोनों ही एक दूसरे के खिलाफ है. एक है विश्वजीत म्हात्रे जिनको काम करना है, दूसरे हैं प्रसाद घरत जिन्होंने अपने काम को पूरा किया है. यश प्रवीण साहेब तुमच्याकडे देखील येतील, तत्पूर्वी आपण टॉस करूया. कडू साहेब या, कैलास मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास आपण टॉस करावं. अच्छा, आमचे मान्यवर, वेलकम योगेश. जेट फायटर जेट, लढाऊ विमान, ज्याला शुद्ध हिंदीमध्ये म्हटलं तर लढाकू विमान. आइए, स्वागत आहे. उमेश तुझं देखील स्वागत आहे. उमेश पण टेन्शन मध्ये असतो नेहमी. टेन्शन घ्यायचं ना उमेश, अर्जित होणार, टेन्शन नाही घ्यायचं, फ्री खेळायचं, समोरच्याला टेन्शन द्यायचं. योगेश पेनकर, भरपूर अनुभव आहे. चल या आपण माते साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. महेशकडे आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. लुझर टू लुझर सामन्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फार मोठा सामना आपण पाहणार आहोत. कारण आता खरी मजा येईल. खरं तर नॉकआउट आहे, नॉकआउटची मजा वेगळी असते. कारण तर येणारे पुढचे सामने दोन्ही नॉकआउट असतील. बघायचं पहिला संघ कोणता क्वालिफाय होईल या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत. या साहेब, कैलास शेठ या प्लीज मध्ये जॉईंट व्हा. कॅमेरा इकडे आपल्या इकडे बघायचंय. टॉसची माहिती आहे आता, द्यायची गरज नाहीये. चला, कॉल कोण करणार? उमेश. येस, योगेश पेनकर. टेल इज कॉल फ्रॉम द योगेश पेनकर. इट्स द हेड. मान्यवर विनंती आपण स्थानपणा बाबा, खूप खूप धन्यवाद. उमेश आता टॉस जिंकलाय, मगाशी हरला होता, आता काय करायचंय? कॉल फर्स्ट. उमेश, मागचा सामना थोडा जिवारी लागला पराभव, कारण ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स झाला नाहीये. चला, हरकत नाहीये. उमेशने सांगितले फिल्डिंग घेणार, तो जास्त बोलत नाहीये. योगेश आमच्याशी खूप चांगला बोलतो. योगेशला अनुभव चांगला. योगेश टॉस आता हरलाय, आता फलंदाजी करायची, मगाशी गोलंदाजी केली होती. कारण मगाशी योगेश आपण पाहिलं सामना चांगला झाला, मग तर गोलंदाजी तेवढी चांगली पाहायला मिळेल. कारण 88 धाबा भरपूर होतात 6 षटकामध्ये. वाटतं थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली मगाशी योगेश? मगाशी फिल्डिंग पण आम्ही खराब केली आणि बॉलर्सनी, जे मेन बॉलर्स होते त्यांनी 2 ओव्हरला 42 रन दिले. त्यामुळे आम्ही बॅकफुटला गेलो. पण आता या मॅचमध्ये बॉलिंग पण चांगली करू आणि फिल्डिंग पण चांगली करू. म्हणजे योगेश, ज्या वेळेला आपण एखादा सामना हारतो त्या चुकातनं आपण शिकतो, नो डाऊट. तसं तू लढाकू विमानच फार तुला जेट तसंच म्हटलं होतं. तर योगेश, काय सांगशील एकंदरीत आता हा सामना फार महत्वाचा, कारण आता नॉकआउटचा सामना आहे. जर हारलात तर मात्र 365 दिवस पुन्हा तुम्हाला वाट बघावी लागेल. तर थोडंसं प्रेशर असणार आहे या सामन्यामध्ये योगेश. ज्या पद्धतीनं आता प्रेशर म्हटलं तर तू भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळतोस, नो डाऊट, पण तरी पण थोडंसं दडपण असतं, कारण ही लीगची स्पर्धा आहे, ऑनर असतात, त्यांच्या अपेक्षा असतात तुमच्याकडनं. थोडंसं प्रेशर असतो या अशा सामन्यामध्ये, नॉकआउट सामन्यामध्ये योगेश?
प्रेशर तो असतंच, पण प्रेशर हँडल करूनच चांगले प्लेयर मोठे बनत असतात. त्यामुळे प्रेशर जो हँडल करत नाही तो तर नॉर्मल प्लेयरच राहतो. त्यामुळे प्रेशर असल्यावरच परफॉर्म करायला मजा येते. ऑल दी बेस्ट योगेश. तर न्यूज फॉर्म सेंटर टॉस जिंकलाय तो मात्र NDR या संघानं आणि त्याने प्रथम क्षेत्रक्षेत्र स्वीकारलंय. फलंदाजी केलंय KS सरकारला. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया प्रवीण दुगाडे सरांना. पुढचा सामना पाहायला विसरू नका, कारण पुढचे दोन्ही सामने नॉकआउट असतील. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकून पहिला संघ क्वालिफाय ठरेल याची उत्कंठा शिकायला बसते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर मचेंद्र पाटिल सर देखिए बात करेंगे, जिनके पहले इनिंग में देखिए आवाज थी, जोश था, जुनून था। और दुगाड़ी सर देखिए बात करेंगे, दो लेजेंड, दो सीनियर के बीच में नीचे दूर से मैं हूं बाबू साहब के साथ है। फिर से एक बार वेलकम, स्वागत है। चला, जर मगाशी मी अक्षरा अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान संघाचे व्यवस्थापक जे आहेत त्यांना विनंती करतोय, कोच किंवा व्यवस्थापक आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. चलिए, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर कंचन सर बात करेंगे, टारगेट बड़ा है यहाँ पर से। कहते ना, अपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। कहीं देखिए बात करेंगे अंतर्राष्ट्रीय में भी हमने देखिए बड़ी बड़ी टारगेट है टूटता हुआ, और बड़ी बड़ी टारगेट देखिए पर रुकता हुआ यहाँ पर से। पहला गेंद के पर देखिए यहाँ पर से, हाँ, स्वीप खेलने का मन बनाए थे, लेकिन खड़ी खड़ी थोड़ा सा खेल गए, गति नहीं थी यहाँ पर से। सोच तो एक ही रहेगी भाई यहाँ पर से कि विश्वजीत मात्रे देखिए इनकी बल्लेबाजी अगर शुरुआत में चल गई, फिर ये टारगेट देखिए आपको आसान दिखेगा। कंचन सर, आज भी मैं वो मुकाबला पुराने 3 दिसंबर को खेला गया था भारत साउथ अफ्रीका के बीच में। 358 रन बना था, लगा नहीं था साउथ अफ्रीका टीम बना पाएंगे, लेकिन एडन मैक्रम ने क्या शुरुआत दी थी। विराट का शतक, ऋतुराज का शतक फीका पड़ गया उनके शतक के सामने। तो अगर यहाँ पर विश्वजीत मात्रे देखिए व्हाइट कैच हुआ, देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ, ये तो बात बताया। 3 दिसंबर देखिए रायपुर पर खेला गया था। विराट कोहली की शतक, ऋतुराज गायकवाड़ की शतक है। 358 के टारगेट भारत ने सेट किया था, लेकिन एडन मैक्रम ने क्या 110 रनों की शुरुआत दी थी। तो विश्वजीत मात्रे अगर यहाँ पर एक अच्छी शुरुआत दे देते हैं, फिर ये टारगेट जो 92 का टारगेट है ना, ये तो आसान बन सकता है। कहते ना, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। तैयार गेंदबाज है, और ये चलिए मिड ऑफ शॉर्ट मिड ऑन पर देखिए पर क्या चले थे यहाँ पर से। कहते ना, मिट्टी से बनता है मटका, और लगा है बड़ा झटका। अरे ताकी 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 रे, ये तो टेलर है, पिक्चर पूरा है बाकी। देख सकते हो यहाँ पर किस तरह से देखिए शॉर्ट मिड ऑन पर देखिए क्या दे बैठे यहाँ पर से। ऑन साइड पर देखिए खेलने का मन बना लिया था। यही तो बात छेड़ा था कांचन सर कि विश्वजीत मात्रे को एक अच्छा स्टार्ट देना पड़ेगा। कोशिश तो उनका ही जा, लेकिन से जो हाइट ऊंचाई डालनी चाहिए थी वो डाल नहीं पाए, गैप भी नहीं ढूंढ पाए यहाँ पर से। कहते हैं ना, यहाँ पर मिट्टी से बनता है मटका, और लगा है पहला बड़ा झटका, और वो भी विश्वजीत मात्रे नाम का खिलाड़ी का। देखिए ताकि 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 रे, ये तो पिक्चर अभी पूरी है बाकी। और बल्लेबाजी में देखिए यहाँ पर से निमेश मोहिते देखिए बात करेंगे, सिद्धेश कोहली पिछले मैच के हीरो देखिए नॉन स्ट्राइक पर हैं, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे गेंदबाजी में यहाँ पर से शुभम पाटिल देखिए कमाल की गेंदबाजी। हाँ, शुभम पाटिल देखिए बात करेंगे पर चिरले देखिए बहुत बढ़िया, देखिए रबर बॉल भी बहुत अच्छा खेले यहाँ पर से। लेकिन अब देखते हैं टेनिस गेंद में भी देखिए काम अच्छा। अमोल चांबो देखिए हमारे पूरी 24 लाइव है, छाए हुए हैं। सब्सक्राइब करिए, इनके बेल बटन को दबाते रहिए। लेकिन यहाँ पर देखिए पहला विकेट गिरा है, पहला रनों के ऊपर, लेकिन कोई बात नहीं होता है। पिछले मैच में हमने देखिए प्रसाद गरत का पहला विकेट गिरा, लेकिन उसके बाद देखिए रोशन पाटिल बाला ने जो बल्लेबाजी की। और यहाँ पर देखते हैं निमेश मोहिते दादर पड़ा, देखिए बड़ा हिट खेलते हैं, इनके पास वो ताकत है, वो काबिलियत है, लेकिन जिस तरह से यहाँ पर विकेट गिरा है, और उसके देखते हैं कितने दबाव है। विनर देखिए बात करेंगे, जो मुकाबला जीतेगा देखिए सीधा यहाँ पर। और देखिए बात करेंगे 16-16 में देखिए
पहुंच जाएगा। हारने वाली टीम को अंतिम मुकाबला के लिए वेट करना पड़ेगा। और जिस बात की डर थी देखिए भाई, भर से हुई डर सताता यहाँ पर निमेश मोहिते देखिए मैदान पर तो आए भाई, लेकिन जाने में भी देर नहीं लगा यहाँ पर। बैक टू बैक दूसरा विकेट गिरना देखिए, कई दिन लोकल ट्रेन पर धक्का खाना और बैक टू बैक 2 विकेट गंवाना। कमाल का देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ, 2 बल्लेबाज को देखिए यहाँ पर लौटाते हुए और नाखुश रहेंगे यहाँ पर। पहले देखिए थोड़ा सा पर मन बनाए थे बड़ा हिट खेलने का, और कहा कमाल का कैच देखिए लिया गया, कोई गलती नहीं यहाँ पर से। और यही तो दिक्कत रहता है कांचन से, जब बड़ी टारगेट बन जाती है ना, और इसके बाद सुयोग स्पोर्ट देखिए दापोली टीम में निराश रहेंगे यहाँ पर। शुरुआत अच्छा नहीं मिल पाया। प्रफुल्ल विचारी साहब देखिए बात करेंगे, और खास करके देखिए बात करेंगे सुहास माथेश्वर देखिए टीम के ओनर से, अंकुर सिंह देखिए कप्तानी करते हुए। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे हमारे नीलेश शेटकारकर देखिए खूबसूरत चेहरा उनके साथ देखिए सुभाष दादा गोंदले देखिए यहाँ पर टीम के ओनर, और उसमें देखिए प्रसाद गरत कप्तान कर रहे हैं यहाँ पर। लेकिन देखते हैं यहाँ पर पार्टनरशिप क्या बना पाएंगे यहाँ पर। चेतन पाटिल लेके बहुत अच्छा रहा है पिछला 4-5 सालों से, एमआरडीसी तलोजा विभाग से बिलोंग करते हैं, कानपुर के लिए बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं। अब देखते हैं पर सुयोग स्पोर्ट दापोली टीम के लिए यहाँ पर। और जब देखिए आपको चुना जाता है ना इस तरह के प्लेटफॉर्म में, तभी हीरो बनने का मौका रहता है। कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आरपीएल में जाने का मौका मिलता है। आरपीएल में चमक जा बेटा, तुझे आईपीएल में जाने का मौका मिलता है। यही तो प्लेटफॉर्म तय करता है। हर गम लुटा लो, हर गम छुपा लो, और मेहनत इतना करो कि आरपीएल से आईपीएल वाले भी कहेंगे भाई इसका भी जरा आईपीएल में बोले लगा लो। मेहनत यहाँ करना पड़ेगा, ग्रामीण से शुरुआत होती है। और यहाँ पर देखिए बड़ी प्लेटफॉर्म है। कहते ना जिंदगी में रिस्क लेना सीखो। और रनों की बात करेंगे, 2 रन बनाए, तैयार गेंदबाज है, ऑन साइड पर खेलते हैं। प्रसिद्ध देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच है, विकेट से वाकिफ रहेंगे, अनुभव रहेंगे। लेकिन बल्लेबाज देखिए यहाँ पर थोड़ा सा लेजी रह गए, कहीं ना कहीं पर एजी तो बना है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 4 रन। दिमाग में 2 चीज रहेगा यहाँ पर मचिंदर सर, क्योंकि आपको देखिए विकेट भी यहाँ पर रखना है और रन भी बनाना है, क्योंकि टारगेट इतना छोटा नहीं है आपके सामने। हाँ मान सकते हैं अगर टारगेट 60, 65, 70 का होता थोड़ा समय ले सकते थे, और 92 का आप पीछा कर रहे हो, तो औसत जो एवरेज है ना आपको उस ओवर पर ढूंढना पड़ता है, लाना पड़ता है भाई यहाँ पर। और स्लोअर गेंद देखिए हल्के हाथों से खेलता वहां पर 1 रन आता हुआ। अच्छी ये भी सोच है सिद्धेश की, मौका ले रही इनिंग को थोड़ा लंबा बनाना चाहेंगे। पिछले मैच में भी हमने देखी इस तरह से बल्लेबाजी की यहाँ पर। और जहां पर देखिए पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 5 पर 2 है। लेकिन अभी भी देखिए आने वाला 30 गेंद बचा है। कितना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। सिद्धेश कोहली, चेतन पाटिल देखिए ये 2 ऐसे ग्रामीण के खिलाड़ी हैं, शायद फूल जोड़ सकते हैं। लेकिन चलते तब तक डीजे की तरफ और वापस लौटते हैं। प्रीमियर लीग चलिए, जिंदगी में ही तो बात छेड़ा था मैंने, जिंदगी में रिस्क लेना सीखो। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लेना आगे बहुत बड़ी सफलता इंतजार कर रही है। तो क्या ये 2 विकेट डरा रही है आपको? ये रास्ता क्या आपको डरा रही है? अगर डरा रही तो सोच लीजिए भाई, एक बड़ी सफलता, बड़ी कामयाबी आपको इंतजार कर रही है, क्योंकि जीतोगे तो मुकाबला जो भी टीम सीधे के सुपर 16 में पहुंच जाएंगे। ये डर, यही तो बात बताया, डराएगी, रास्ता आपको डराएगी भाई यहाँ पर। लेकिन कहते ना जो डर गया भाई आपको पता रहेगा, घर जाना पड़ेगा। लेकिन यहाँ पर एक मौका रहेगा, जो हारेगा मुकाबला अंतिम मुकाबला के लिए वेट इंतजार रहेगा, क्योंकि पहली मुकाबला जीते हैं दोनों टीम। और अगला मैच देखिए, ओ ये देखिए स्लोअर गेंद पहचान नहीं पा रहे हैं पर कल्पेश ठाकुर देखिए बात करेंगे। हाँ देखिए ग्रामीण टीम उनसे देखिए संघर्ष कर रही है भिवंडी के सरजमे के ऊपर। लेकिन आरपीएल देखिए बात करेंगे, ऑक्शन के दौरान चुने गए थे यहाँ पर बल्ला भी ये खोलते हैं, लेकिन गेंदबाजी देखिए इनकी कितनी जरूरी है।
और कल्पेश ठाकुर देखिए वो काम करते हुए 2 डॉट के निकाल चुके हैं। चेतन पाटिल देखिए बड़ा हिट खेलना चाहते हैं और अभी तक देखिए बात करेंगे चेतन और सिद्धेश दोनों को देखिए यहाँ पर मजबूर बना रहे हैं। चेतन Check. नॉन स्ट्राइक पर्यंत तडप रहे हैं। तर बाबू सुनील पाटील साहेबांचं आगमन झालंय. उरण तालुक्याचे सरचिटणीस भाजपाचे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. सुनील पाटील साहेबांचं आगमन झालंय. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून महेश कडू मित्रमंडळ रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. येस बाबू. चलिए अंपायर देखिए हमारे संदीप चलिए संदीप दादा पाटिल पप्पू आइए एक देखिए बात करेंगे सुनारी के यहाँ पर क्लासिक है कोहिनूर खिलाड़ी। संदीप पाटिल पप्पू आपको जुड़ना पड़ेगा शायद अंपायर डिनर के लिए इस वक्त है। नहीं तो प्रशांत दादा कडू देखिए बात करेंगे। संकेत दादा कडू देखिए बात करेंगे। बहुत सारे देखिए यहाँ पर से प्रणीत दादा कडू देखिए रोहित दादा कडू देखिए सभी ने अच्छी मेहनत लेते हुए यहाँ पर से रंजीत दादा कडू लीजिए हमारे सुनील दादा कडू लीजिए लेकिन से अंपायर कॉल देखिए बात करेंगे परफेक्ट डिलीवरी लेकिन से बैटिंग टीम के यहाँ पर डीआरएस है। अंपायर आपका डीआरएस किसके थे? फील्डिंग टीम की अंपायर की वाइट है। फील्डिंग टीम के यहाँ पर चैलेंज है। देखते हैं यहाँ पर अंपायर के ऊपर देखिए फील्डिंग टीम ने चैलेंज किए हैं। चलिए जो अंपायर कॉल था वाइड यहाँ पर बरकरार रहेगा। देखिए यहाँ पर से रिव्यू अनसक्सेसफुल है और यहाँ पर देखिए रिप्ले में हम देख सकते हैं यहाँ पर कल्पेश के देखिए वो जो गेंद था यहाँ पर हल्की सी देखिए लाइन के जो बाहर था और जिसके कारण देखिए यहाँ पर अंपायर कॉल भी था और तीसरे अंपायर के कॉल भी देखिए पर आता हुआ यहाँ पर सतीश हमारे साथ डीजी जुड़े हैं। लेकिन क्या ये वही सिद्धेश कोहली है भाई जो पिछले मैच में बल्लेबाजी कर रहे थे? लेकिन इसलिए तो कहते हैं ना भाई क्रिकेट में लगातार हीरो बनना इतना आसान काम नहीं है। लेकिन आसान तो नहीं है लेकिन क्रिकेट में कोई चीज नामुमकिन भी नहीं है। मेहनत करना पड़ेगा भाई। घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है भाई। यहाँ पर नहीं ये अच्छा सोच है लेकिन देखते हैं रन कहाँ से है भाई। रन ओ बल्ले से देखिए रन आता हुआ मौका था फिर एक बार लेकिन फील्डर ने भी देखिए बात करेंगे पूरी प्रसाद घरत ने पूरी एफर्ट लगा यहाँ पर प्रसाद के बल्लेबाजी की बात करेंगे। वाटा इनिंग्स है 15 गेंद देखिए 50 रनों का इनिंग्स है। इसलिए कहा जाता है ना कांचन सर तेरा धैर्य जितना बड़ा होगा दिखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा और वो प्रसाद घरत ने दिखाया भाई। पिछले मैच में आउट हुए थे निराश हुए थे लेकिन इस मुकाबले में देखिए इंतजार भी किए और इंतजार की आनंद भी लिए। तैयार कल्पेश और ये चलिए गलती हुई है यहाँ पर देखिए शॉर्ट लेग पर थे और सेकंड स्लिप पे थे और बल्ले से रन देखिए भाई यहाँ पर क्या बात है। किस्मत तो साथ मिला है लेकिन मेहनत करना पड़ेगा। मेहनत के बगैर देखिए यहाँ पर कुछ भी चीज आसान नहीं है। देखिए किस तरह से रिप्ले में देख सकते हो कांचन सर यहाँ पर शायद यहाँ पर चारों खाना चीती से कह सकते हैं विकेट कीपर और उसके बाद देखिए गलती यहाँ पर थोड़ा डीप थे यहाँ पर। अब देखिए थोड़ा सा जो स्लिप है ना उसे क्लोज लिया गया यहाँ पर फसले में रखा गया। टीम का स्कोर देखिए 11 रन बना यहाँ पर। तैयार कल्पेश पर एक बार और यही तो बात कर रहे थे भाई संघर्ष करना पड़ेगा। 13 का फूल 17 का माला अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठुक दीजिए वाला। का फूल 17 का माला यही तो बात बताया था। अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। और टीम का स्कोर भी देखिए जाकर पहुंच गया 17 पर तो। और अभी भी देखिए बात करेंगे आने वाले यहाँ पर गेंदे की बात करेंगे। ये देखिए हमारे महेश दादा कडू देखिए देख सकते हैं गुप्ते को चर्चा देखिए हमारे मेहमानों के बीच में चलता पर। और कांचन सर कहा जाता है ना अगर बगिया में माली खूबसूरत है तो फिर हर फूल खूबसूरत रहेगा। और ये देखिए हमारे बगिया के माली यहाँ पर और महेश दादा कडू साहब देखिए हम देख सकते हैं ना हमारे पास कोई आईसीसी है ना हमारे पास कोई बीसीसीआई है लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए जब जब ऐसे चेहरे रहेंगे भाई आपला माणूस आपला खिलाडू पुढे। और निश्चित रूप से देखिए आपला माणूस आपला खिलाड़ू देखिए यहाँ पर आईपीएल तक हम देख सकते हैं आज पहुंचते हुए ये काम देखिए यहाँ पर करते हुए ये चेहरे यहाँ पर। जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको टीवी पर देखें। तैयार गेंदबाज है पिछली ओवर की देखिए आखिरी गेंद पर छक्का आया था लेकिन यहाँ पर देखिए
चेतन काफी आगे निकल चुके थे और सिद्धेश भी मजबूर हो गए भरा कुर्बानी तो सिद्धेश देते हुए और जाते जाते यही तो कहकर जाएंगे, यही सोच कर जाएंगे, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। चलिए रनों की बात करेंगे यहाँ पर से 17 पर देखिए 3 बल्लेबाज आउट हैं। चलिए बात करेंगे 17 पर 3 देखिए पर 23 गेंद है और अभी भी देखिए जीत के लिए 75 की जरूरत है। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना करें, तकदीर में जो नहीं उसे फरियाद ना करें, और कहती ना तो कल की फिक्र मत कर रहा है और आज की हंसी बर्बाद मत कर, क्योंकि 3 विकेट गवा चुके हैं, इसकी फिक्र मत कर। यही बात छेड़ा भाई, कल की फिक्र मत कर भाई, और तो आज की खुशी बर्बाद मत कर। किस्मत हमेशा आपको मौका देता है, क्योंकि कथा हो या कुछ कहानी हो या फिल्मी हो, इसमें हीरो को पहले से संघर्ष करना पड़ता है, क्योंकि वहां हीरो पहले से तैयार रहता है। लेकिन कांचन सर, क्रिकेट में हीरो कहीं भी बन सकते हो, इसलिए संघर्ष करते रहिए। टीम का स्कोर देखिए 18 पर 3 है, 18 रनों पर 3 है। लेकिन स्पर्श एक बार देखिए गेंदबाज तैयार देखिए पर शुभम पाटिल, लाजवाब कमाल की गेंदबाजी देखिए, एक उभरता चेहरा और क्या देखिए तेज है तरार देखिए, और गुड लेंस से देखिए कितना उछाल और कितना बढ़िया इनस्विंग है। रिप्ले में आप देख सकते हो भाई यहाँ पर, ओ माय गॉड, इनस्विंग था और उछाल भी था। कही थी ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, और ऐसा की नींद उड़ा देगी भाई यहाँ पर। मानो के बल्लेबाज संतोष मंदिर देखिए बात करेंगे, एकदम से चारों खाना चीते हैं और तीखा बाउंसर से हमला किया। कलम बोली से फिल्म करते हैं और मजबूर कर रहे हैं यहाँ पर से। क्या कमाल की गेंदबाजी भाई, ये चैतन्य मढ़वी की देखिए बात करेंगे, चिल्ले अगुवाई में देखिए तैयार हुए यहाँ पर से। कहीं लेजेंड ऐसे खिलाड़ी रहते हैं, आपको तैयार करते हैं भाई। राधे के मैदान में ये राधे राधे किए हैं भाई, और यहाँ पर देखिए अपने वादे को निभा रहे हैं भाई यहाँ पर से। क्या कमाल के देखिए यहाँ पर एक्सलेंट गेंदबाजी, जवाब 18 पर देखिए बात करेंगे 3 बल्लेबाज और अभी भी गेंदबाज तैयार हो करना चाहते हैं, लेकिन एलिवेशन नहीं मिल पाया पर मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना। सांप के फन में और बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है, और शुभम पाटिल की देखिए गेंदबाजी में कहर है। इनकी स्पेल देखिए क्या बेहतर चल रहा है भाई। यही तो बात किया भाई यहाँ पर, यही तो बात किया कि आरपीएल में चमक जा और तुझे आगे जाने का मौका मिलता है। चिरले से फिल्म करता है देखिए बात करेंगे खिलाड़ी, ये तो बात बताए एक लेजेंड चैतन्य मढ़वी देखिए, जिनकी अगुवाई में देखिए खिलाड़ी तैयार होकर इतने अच्छे आए हैं भाई। अब देखिए समीकरण 19 गेंद 74 है, लेकिन अभी भी मुकाबला बचा है। कांचन सर मुकाबला अभी भी कंप्लीट नहीं हुआ है भाई, लेकिन शुभम पाटिल की गेंदबाजी इनकी कहर है। ये तो बात है छेड़ा भाई, मिट्टी से बनती है मटका और एक एक बड़ा दे रहे हैं झटका। चेतन पाटिल है और उनका साथ देने के लिए भिंगारी देखिए बात करेंगे आशीष परदेशी भाई, छोटों के नाम से देखे, लेकिन ये बड़े बड़े दिग्गज से तैयार हुए हैं। रघु काका कुणाल देखिए बात करेंगे आशीष पर, इनका सीजन भी बड़ा अच्छा रहा है। इनफॉर्म खिलाड़ी है भाई यहाँ पर से, लेकिन आशीष परदेशी लेकिन मैच को थोड़ा सा आगे क्या लेकर जाएंगे। 19 गेंद पर देखिए 74 रनों की जरूरत है। कहती है ना कांच का खिलौना को उछाला नहीं जाता, हर शौक पाला नहीं जाता, मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। लेकिन देखते हैं चेतन पाटिल और उनके साथ है आशीष कैसा देते हैं, और मौका दे दिया भाई, बहुत बड़ी देखिए यहाँ पर
नो बॉल डाल दिया भाई यहाँ पर से। क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई, क्योंकि नो के साथ आता हुआ 6 रन। जिंदगी जिंदगी नहीं, जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम हैं और निभाते ज्यादा हैं। और क्या आशीष परदेसी और जिम्मेदारी को निभाने के लिए तैयार हैं, लेकिन गलती होता है। शुभम से हुई है थोड़ा चूक है। फ्री हिट में भरपाई कर लिए भाई। कैच तो लिया जाए तो यहाँ पर आउट तो नहीं रहेंगे, लेकिन भरपाई किया भाई। फ्री हिट पे बड़ा हिट का मौका नहीं दिया। ये तो बात बताया, जिम्मेदारी बहुत बड़ी हो जाती है। कांचन सर, हमें हमेशा लगता है हम अलार्म सेट करते हैं, सुबह जाना है, लेकिन इंसान को कभी अलार्म नहीं जगाता है, उसकी जिम्मेदारी जगाती है। देखिए, अलार्म से पहले ना हम 2-3 बार उठकर देखते हैं मोबाइल पे, क्या समय हो गया क्या। ये होती है जिम्मेदारी। और टीम का स्कोर देखिए 26/4 है। हॅलो चेक बाबू, थोडं थांबवते, मान्यवर भरपूर आहेत आपल्या आपल्या मंचावरती, तरी आपण सन्मान करूया. सन्मान्य निलेश शेट केसरकर लोंगरेचे संघनायक आहेत, या आपण त्यांना सन्मानित करूया. साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्या स्पर्धेचे प्रमुख विधाते आमचे भाग्यविधाते सन्मान्य महेश शेट कडू यांच्या शुभास्ते आम्ही करतोय. निलेश शेट केसरकर यांचा शुभ सन्मान. ही मायेची शाल, त्यानंतर हे मोमेंटो, या स्पर्धेची गोड आठवण. जेव्हा तुम्ही तुमच्या शोकेसमध्ये ठेवाल, जेव्हा तुम्हाला ही ट्रॉफी दिसेल, तेव्हा तुम्हाला महेश कडू साहेबांची आणि रायगड प्रीमियर लीगची गोड आठवण कायम तुमच्या स्मरणात राहील. तर या अजून एक सन्मान करूया आपण. योगेशजी गंभे साहेबांचं आगमन झालंय. रॉ स्पोर्टचे सर्वे सर्वा या सन्मानांना आपण सन्मानित करूया. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेश कडू साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर चेतन शहा यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करेन आपणास देखील आपणही त्याचा सन्मानाचा स्वीकार करावा. महेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण चेतन शहा यांना देखील सन्मानित करतोय. यस, महेश कडू, महेश दादा कडू, महेश दादा यांच्याकडे आपण यांच्या वतीनं या सन्मान करूया. त्यानंतर ज्यांचं आगमन झालंय, प्रीतम अजित टकले यांचं देखील आगमन झालंय. मी आपणास देखील विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. महेश दादा कडू यांना आपण विनंती करूया की आपल्या शुभास्ते आपण त्यांनाही सन्मानित करावं. 15 तालुक्यातील मान्यवर एका व्यासपीठावरती, त्याचं नाव आहे रायगड प्रीमियर लीग. 15 तालुक्यांना एकत्रित करणं सोपं नाहीये. हे काम केले मंगेश वाकडेकर साहेबांना आपल्या. त्यानंतर सन्माननीय धोंडू बोपी देखील मंचावरती आहेत, त्यांना देखील त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मचिंद्र सर, थोड़ा सा माफी चाहूंगा, 18 गेंद 66 की जरूरत है. चलते सम्मान की तरफ है. यस, 18 चेंडू 67 धावा. त्यानंतर सन्माननीय कैलाश साहेब देखील मंचावरती आहेत. कैलास त्यांना साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. बाबू, फक्त 2 सन्मान, नंतर लगेच आपण मॅचकडे वळणार आहोत. त्यानंतर सन्माननीय जितेश चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय. मी आपणास देखील विनंती करतोय की आपण ही सन्मानाचा स्वीकार करावा. महेशदादा कडू यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करूया आपण. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे महेश शेठ कडू, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 5 पर्व आपण पनवेल तालुक्यामध्ये पाहिलं आणि 6वं पर्व आपण पाहतोय ते मात्र ह्या उरण तालुक्यामध्ये प्रथमच. तर शेवटचा सन्मान आपण करतोय आता ज्यांचं आगमन झालंय, सन्माननीय उरण तालुका सरचिटणीस सन्मान्य सुनीलजी पाटील या साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना आमंत्रण दिलं होतं कडू साहेबांना, त्यानंतर ते त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपल्या व्यासपीठावरती आलेत वेळात वेळ काढून. कारण भरपूर बिझी शेड्यूल असतं त्यांचं, मात्र महेश दादावरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांचं इथपर्यंत त्यांना घेऊन आलेत. या साहेब, सन्मानाचा स्वीकार करावा. आपण आलात, आपण दिलेल्या वेळेबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून महेश शेठ कडू मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्मान्य महेश शेठ कडू यांच्या वतीनं तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खूप खूप आभार साहेब आपण दिलेल्या वेळेबद्दल. थँक्यू सो मच. नाउ बैक टू क्रिकेट. चलिए, बहुत बहुत शुक्रिया. हम अक्सर बात करेंगे, देखिए यहाँ पर खास सम्मान चलता हुआ, इज्जत मांगी नहीं जाती, इज्जत कमाई जाती है. और ये मोमेंट देखिए यहाँ पर शेयर कमाते हुए, ये देखिए महेश दादा, ये देखिए हमारे मेहमान से 17 गेंद की 60 की जरूरत है यहाँ पर शेयर. नहीं, निश्चित रूप से कंचन सर, महाराष्ट्राच्या परंपरा आहे, आलेला पाहुण्याचा सन्मान करायचा गरज आहे. लेकिन अभी भी देखिए 17 गेंद 60 की जरूरत है. आशीष परदेसी का मैदान पर आना शायद एक इम्पैक्ट प्लेयर देखिए फील्डिंग टीम ने यहाँ पर शेयर अनुराग माली को देखिए चेतन गोसावी की जगह अंदर लिया है. और क्या गेंदबाजी उनसे करा सकते हैं, लेकिन देखते हैं यहाँ पर इम्पैक्ट प्लेयर लिया गए हैं. लेकिन आशीष परदेसी, वो तो हम गाना सुना था भाई, परदेसी परदेसी जाना नहीं, लेकिन क्या आशीष परदेसी मैच को ले जाएंगे यहाँ से. ये देखिए, और एक अच्छा ड्राइव देखिए पर कल्पेश को बुलाया गया. पिछला ओवर काफी अच्छा खासा रहा, लेकिन ये दिक्कत रहता है लेफ्ट गेंदबाज थोड़ा लेफ्ट बल्लेबाज के सामने फंसना कहीं ना कहीं जाते हैं पर, लेकिन सिंगल आता हुआ टीम का स्कोर जाकर पहुंचा.
सिंगल के मदद से देखिए टोटल की बात करेंगे, टोटल 33 रन, लेकिन अभी भी देखिए 59 की जरूरत है। 16 गेंद बचा है। यही तो बात बताया कि इंसान को अलार्म नहीं जगाता है, जिम्मेदारी जगाती है। अब ये जिम्मेदारी देखिए गेंदबाज के ऊपर भी बन चुकी है, ये जिम्मेदारी देखिए बल्लेबाज के ऊपर भी बन चुकी है, और जो जिम्मेदारी देखिए हमारे आयोजन करताओं भी निभा रहे हैं यहाँ पर शाह, और वो जिम्मेदारी देखिए 24 लाइव भी देखिए यहाँ पर शाह निभाते यहाँ पर शाह। आने वाला देखिए 16 गेंद 59 की अभी भी जरूरत है। और ये चलिए चेतन का पल्ला, लेकिन इस बार फंसे भाई यहाँ पर। इस बार देखिए गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, इस बार हुल्लाला हुल्लाला। खुल्ला नहीं था, बड़ा अच्छा कास्ट और साझेदारी को तोड़ने में कामयाब रहे, लेकिन अभी भी 15 गेंद 59 रनों की जरूरत है। कांसा सर एक बात है, देखिए कल्पिस ने पहला ओवर भी अच्छा किया और वापस उन्हें गेंदबाजी के लिए बुलाया गया पर शाह, और वापस देखिए थोड़ा सा बड़ा हिट खाने के बाद एक छक्के के बाद अच्छा कमबैक। यही तो बदलाव रहती है भाई यहाँ पर। अंधों को जब दिखने लगे ना, सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया है, लेकिन क्रिकेट में ऐसा दोस्त नहीं होती है। जब आप अच्छी करते हो तो आपको और अच्छा करने का मौका दिया जाता है। कल्पित से देखिए पहला ओवर बहुत अच्छी खासी निकाल कर गए, लेकिन उसके बाद देखिए उन्हें फिर से कप्तान ने भरोसा दिखाया, लेकिन देखते उस भरोसा को क्या पूरी तरह से हासिल कर पाएंगे। लेकिन ये 3 गेंद बहुत अहम रहेगा भाई यहाँ पर। 15 गेंद 59 की जरूरत है। अगर मैच में कमबैक करना है तो फिर ये 3 गेंद के अंदर दो बड़ा हिट भी ढूंढना है भाई यहाँ पर। विघ्नेश पाटिल देखिए बल्लेबाजी के लिए आए हैं, सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी भाई यहाँ पर। कहती ना कौआ कितना मर्जी वो सिंह में सिंह से ना ले, वो कभी सफेद नहीं दिखेगा भाई। अब सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, आपको मंजिल नहीं मिलेगा। पर 14 गेंद अभी भी देखिए बात करेंगे 58 रनों की जरूरत है। क्या मुकाबला, संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि यही एक बड़ी कहानी है जो सफल होकर हर किसी को सुनानी है। और वो संघर्ष देखिए चलता हुआ, और जड़ में रखे आशीष परदेशी, क्या बचेंगी तो और लड़ेंगी, सोचे भाई यहाँ पर। यहाँ देखते हैं यहाँ पर मौका यहाँ पर विघ्नेश पाटिल को देते हुए बहुत बढ़िया देखिए कल्पिश वेरिएशन देखिए कितना अच्छा दिखाते हुए कांचन सर। समीकरण बात करेंगे 13 गेंद 57 की जरूरत है। कांचन सर कहा जाता है ना, फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद में गेंद उंगलियों से घुमाना उससे भी बहुत बड़ी बात है। लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, लेन गेंद और जड़ में रखना ये इतना आसान नहीं रहती है, और वो काम देखिए गेंदबाज टेनिस क्रिकेट में कर रहे हैं भाई। एक एक रन आ रहे हैं, यही तो बात बताया, एक एक रनों से मैच दूर जाएगा भाई यहाँ पर। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब 12 गेंद की बात करेंगे, जीत के लिए 56 की जरूरत है। हॅलो, तर बाबू याच दरम्यान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रवी शेट वाजेकर नवघर चे उद्योजक आहेत, आरपी एंटरप्राइजेसचे मालक, त्यांचं इथे आगमन झालंय। रवी शेट तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय। यस बाबू। हाँ तो चलिए बात करेंगे, देखिए मेहमान देखिए खास रनों की बात करेंगे, देखिए यहाँ पर 12 गेंद देखिए बात करेंगे 56 की जरूरत है। लेकिन कहते हैं ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल तो हो जाइए भाई, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। कंचन सर 2 ओवर में हमने देखा है भाई 45 बना है, 42 बना है, लेकिन इसके यहाँ पर 2 ओवर में 56 बनेगा पर, लेकिन इससे कम 56 ना बने, करीब जाए। जीत हार मायना नहीं रखता है, आपकी वो कॉन्फिडेंस देखिए। अगर मुकाबला हारते हो ना, आपको आखिरी मैच फिर से खेलना है वापस, और एक मौका रहेगा, लेकिन आप जितना संघर्ष करके हारते हो ना, उतनी बड़ी आप संघर्ष के साथ आगे जाते हो। लेकिन आप जितने दूर हारते हो ना, उतनी लो कॉन्फिडेंस लेकर आप जाते हो। और कहा जाता है ना कॉन्फिडेंस बहुत बड़ी चीज रहती है, इसलिए कहते ना खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार नहीं भाई बार बार कर रहा है, कामयाबी भी तेरी कदम चुमेगी। थोड़ा कॉन्फिडेंस लेवल हाई कर रहा है, कॉन्फिडेंस लेवल हाई करना पड़ेगा, लेकिन सिंगल डबल से देखिए मैच और दूर चला जाएगा भाई। पिछला मैच भी हमने देखिए दूर गया, बड़ा टारगेट आज बनने के साथ सेकंड थोड़ा सा कठिन होता हुआ, लेकिन आगे का जो 2 मुकाबला रहेगा ना कांचन सर, वो बहुत कयामत से पहले, जैसे कहते हैं ना कयामत है। कल हमने देखा वो रात यहाँ पर डू और डाई आ जाएगा, जिसे डू और डाई कहा जाए तो प्रो कबड्डी में देखते हैं ना कंपलसरी पॉइंट लाना पड़ता है, और आगे का जो 2 मैच कंपलसरी आपको जीतना पड़ेगा, और यहां से जीतने वाली टीम वो तो क्लियर हो जाएगी भाई। लेकिन अब गरजना पड़ेगा, ये आखिरी 2-3 गेंद रहेगा जो मौका में अगर गेम में वापस लौटना है। प्रसाद की बात करेंगे यहाँ पर, लगातार उन्होंने भी छक्के लगाते 11 गेंद
और ऊंचाई तो ली है, लेकिन देखते यहाँ पर लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ पर से। लेकिन कैच यहाँ पर छूटा है, दिल तो नहीं टूटा होगा भाई। कल्पेश ठाकुर के हाथों से कैच छूटा है, लेकिन मंजिल थोड़ा दूर है भाई यहाँ पर से। समर्थ कड़ू देखिए बात करेंगे, एक सीनियर लेजेंड है और उन्हें भी पता है भाई गलती होती है। कोई भी खिलाड़ी देखिए विलेन बनने नहीं आते हैं, हर कोई आते हैं हीरो बनने के लिए। कांचन सर हम भी आते हैं अच्छी परफॉर्मेंस करें भाई, हमारे भी काम बेहतर हो। खिलाड़ी भी आते हैं वही चीज के लिए, और क्राउड जो आते हैं ना, ये तो भाई हमारे क्रिकेट के कोहिनूर है भाई। इन्होंने देखिए क्रिकेट को, खिलाड़ियों को, हर किसी को हीरो बनाते हैं। अब चलिए मुकाबला कहीं ना कहीं थोड़ा सा कठिन बनता हुआ। 9 पर 54 की जरूरत है। क्या बढ़िया देखिए घुमाव प्राप्त करते हुए आप बड़ा हिट आई है। कही थी ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब देर से बरसते हुए टुकुर 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 टुकुर। कंचन सर ये बरसने में देर हो गया थोड़ा कहीं ना कहीं, और जिसके कारण रही देखिए एक छक्के के बाद हुई विकेट से। और मैच देखिए आप थोड़ा सा दूर आप कह सकते हैं मुकाबला में कि औपचारिकता मांग रही है, यहाँ पर बची हुई है। चमत्कार देखिए, इतनी बड़ी चमत्कार कठिन है भाई, हर गेंद पर छक्का लगाना। और जहां पर देखिए 8 गेंद पर 8 छक्का लगाना होगा अगर 48 बनाना है। रायगढ़ क्या बात है, ये धुन सुनते ही दिल पे सुकून आ जाता है। कहती ना जिसने खुद को खर्च किया है ना, दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है। महेश दादा खड़ो देखिए, मंगेश दादा देखिए, आज सर्च किया जा रहा है ये मैच कहाँ खेला जा रहा है। उरन के सरजमी के ऊपर देखिए, सोनारी के मैदान के ऊपर से। और यही तो बात बताया, ऐसे ऐसे चेहरे हैं। चलिए यहाँ पर से देखते हैं बल्लेबाज, नहीं बल्लेबाज देखिए पर ये बल्लेबाज को यहाँ पर बात करेंगे। एक तो मौका है हाँ भाई, बड़ी हिट लगाइए और अगले मैच के लिए अपना जगह और मजबूत बनाइए भाई यहाँ पर। और ये छक्का देखते हैं क्या कहानी में अभी भी ट्विस्ट। हरीश गावन देखिए ये बता रहे भाई, मैं आया हूं जीते से लेकिन चीता बनना चाहता हूं भाई मैं यहाँ पर से। लेकिन ये छक्का कहीं ना कहीं यहाँ पर है। भलाई आपने 8वां नंबर पर आए हो, लेकिन ये छक्के से मैसेज आप देकर जा रहे हो। आशीष परदेशी भी देखिए यहाँ पर है। अब 6 गेंद देखिए 42 यहाँ पर 6 छक्का भी आता है तो मैच जीतना कठिन है। लेकिन ये तो बात बताए कि कॉन्फिडेंट बढ़ा लेकर जा सकते हो आप। जितनी कम रन से हारोगे और जितनी आप यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करके जाओगे, और टीम के मैनेजमेंट देखिए वो भी समझ जाएंगे। और अंकुर सिंह देखिए बात करेंगे, टीम के कप्तान है। फिर देखिए दुगाड़ी सर, कल भी हमने बात की थी, जब ग्रामीण से ऐसे ऐसे खिलाड़ी चुनकर आते हैं, कप्तान के लिए, ओनर के लिए दिक्कत बन जाता है कौन से खिलाड़ी को ऊपर किसको नीचे खिलाया जाए। लेकिन यहाँ पर कुछ अनुभव मिल जाता है कि यहाँ पर अगले मैच में क्या थोड़ा बदलाव कर सकते हैं, ऊपर नीचे कर सकते हैं। हमने ये अंतर्राष्ट्रीय में भी होते हुए देखते हैं, हमने ये आईपीएल में भी होता हुआ देखते हैं। 50 रन बना है, 6 गेंद बचा है, 42 रनों की जरूरत है। क्या बढ़िया देखिए, जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद है, और उतना खूबसूरत देखिए रायगढ़ प्रीमियर लीग है। सीजन 6 देखिए बात करेंगे। क्राउड देखिए अभी भी खचाखच है मैदान के चारों तरफ है। और देखिए ये मुकाबला वाइट का इजाफा देखिए, कांचन सर इस मुकाबला को देखिए दर्शक भी बहुत सीरियस लेकर देख रहे हैं। इसलिए देखिए स्टैंड पर बैठ करने देखिए, खड़े होकर कितना चारों बाजू में देखिए। और ये बहुत बड़ी जीत है भाई यहाँ पर से। यही तो पता है यहाँ पर से मैनेजमेंट ने जिस तरह से मेहनत लिए हैं, और इनकी मेहनत के दाग देनी पड़ेगी। तैयार गेंदबाज और फ्लेक क्या यहाँ पर से, लेकिन कई दिन चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है।
ये छक्का थोड़ा आने में देर हुआ है। थे आशीष परदेशी बता रहा है भाई थोड़ा मुझ पे भी भरोसा है कि हम भी बल्लेबाजी कर सकते हैं। सब खिलाड़ी आते हैं देखिए यहाँ पर। अब इनकी बल्लेबाजी खास रहेगी दुगाड़ी सर अगली मैच के लिए 7 पर 27। लेकिन देखिए क्या कमाल की बल्लेबाजी, सिंगल डबल ले रहे हैं लेकिन ये सिंगल डबल नहीं भाई, देखिए चौका भी आता हुआ यहाँ पर। यही तो बताया जितना रन बना लीजिए भाई, किस्मत मौका देता है लेकिन मेहनत देखिए चौका देता है। और आशीष परदेशी के बल्लेबाजी अब चौका रहा होगा अगले मैच के लिए, बहुत बड़ी तैयारी। लेकिन कहती ना वफा अस्की से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी। मैं लौट आया था दौलतमंद बनकर मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक ये छक्का चौका आता तब तक मैच दूसरे के झोले में गिर चुकी थी और दूसरे के देखिए वो बन चुकी थी भाई। होता है कभी गर्मी तो कभी सर्दी, ये तो कुदरत का नजारा है। प्यासे वो भी रह जाते जो समंदर के किनारे हैं। अभी भी 3 गेंद देखिए 30 की जरूरत है, 10 का बनाना होगा देखिए औसत यहाँ पर हर गेंद पर, ये तो कठिन है। चलिए इम्पैक्ट प्लेयर देखिए यहाँ पर शंपार ने इशारा किया पर से बैटिंग टीम ने देखिए यहाँ पर लिया है। नहीं अच्छी बात है, देखिए आपको आगे की तैयारी ये बात की करनी है तो फिर साजिश से कोशिश के साथ साजिश भी होनी जरूरी है। दुगाड़ी सर इसलिए ये बात मैंने कल भी छेड़ा था, आजकल ताकत का खेल नहीं होता है, बहुत सारा दिमाग का भी खेल होता है। चलाओ अपना खोपड़ी और सामने वाला का जलाओ झोपड़ी। तभी तो फरिश्ते पिक्चर में सदाशिव ने भी कहा था दिमाग लगाओ, दिमाग में काफी ताकत होता है। इम्पैक्ट देखिए बात करेंगे शशि यादव भाई, बहुत बड़े ये लेजेंड है रोडपाली से। देखिए रोडपाली की सिग्नल जितनी बड़ी रहती है ना और इनकी बल्लेबाजी उतना बड़ा कद है। और क्या उन्हें यहाँ पर मौका मिलेगा आखिर का यहाँ पर हाँ आखिर का देखिए यहाँ पर 2 गेंद का मौका मिलेगा। यही तो बात बताया यहाँ पर रोडपाली के इन्होंने क्या क्रिकेट खेले भाई यहाँ पर शशि यादव। जैसे हम रोडपाली की सिग्नल जब गिरती है ना वहां से निकलना कठिन होता है और इनकी पे बल्लेबाजी देखिए उतनी बड़ी सिग्नल है यहाँ पर इम्पैक्ट प्लेयर के रूप में यहाँ पर। हाँ बची हुई गेंद और आगे की देखिए मैच के लिए। लेकिन अगला मैच देखिए बात करेंगे लूजर से, वो बड़ा मैच रहेगा, मैच जीतेंगे तो आगे बढ़ेंगे और 2 मैच तो आगे होने वाला है। देखिए बात करेंगे डू और डाई का पर मजा आएगा यहाँ पर। और क्राउड थोड़ी सी देखिए इस बार उदास रहेंगे, वो तो हमेशा चाहते हैं वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो, वो टक्कर मुकाबला के लिए आते हैं। लेकिन मत हो उदास, लोग देंगे तो जिताना, सर वो भी झुका लेंगे जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन आता है, आज तेरा है तो कल मेरा है। लेकिन यहाँ पर देखिए कांग्रेचुलेशन बात रख देना चाहेंगे अक्सरा गोल्डी देखिए 11 ओलियर नोट प्रसाद गरत पूरी टीम है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर हमारे मखमली चेहरा देखिए नीलेश दादा खारकर सर, उनके साथ देखिए बात करेंगे सुभाष दादा गुंडली, पूरी टीम पूरी मैनेजमेंट है। और प्रसाद गरत देखिए अर्ध शतक के इनिंग्स है। और इस मैच के देखिए बात करेंगे रह जाएंगे यहाँ पर